12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा उद्या निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अनेक माजी आजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांचं नशीब आजमावलेलं आहे यामध्ये आणि उद्या या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत। त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील संपूर्ण चित्र यामुळे निकालामुळे जे आहे ते स्पष्ट होणार आहे। तर मंगळसूत्र घालून पेपर द्यायचा नाही असं कुठल्याही कायद्यात नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। मंगळसूत्र काढून पेपर द्यायला लावत असणाऱ्यांवरती कारवाई करू असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावरती मंगळसूत्र काढून ठेवायला लावल्यानं हा गोंधळ जो आहे तो झालेला आहे। मंगळसूत्र देखील काढायला लावले तिथल्या व्यवस्थापकांनी, कसं बघते सगळीकडे? कारण नाही असं असेल तर त्याची नक्की चौकशी करू, कारण मंगळसूत्र घालून पेपर लिहू नये असं कुठेही कायद्यामध्ये आणि नियमामध्ये नाही आहे। त्याच्यामध्ये नक्की गांभीर्याने घेऊ आणि अशा पद्धतीने व्यवस्थापन महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून पेपर जर लिहायला लावत असतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करू याचं धोरण देखील आम्ही स्पष्ट करू। तर आरएसएसचं हिंदुत्व बेगडी आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळींची टीका पाहायला मिळते। नितेश राणेंना मागच्या रांगेत बसवलं तर सलमान खानला पुढच्या रांगेत बसवलं। शरद कोळींनी आरएसएससह नितेश राणेंवर ही टीका केली। भाजप विरोधकावर भुकण्यासाठी तुमचा सालगडी म्हणून वापर करते, तीच भाजप आज त्याच भाजपानं तुमची इज्जत मातीत घालवली। तुमच्याकडे मंत्रीपद असताना देखील तुम्हाला तिसऱ्या रांगेत बसवण्यात आलं आणि सलमान खानला सन्मानाने पुढच्या रांगेत बसवण्यात आलं। ही तुमच्यामधली आणि तुमची औकात, तुमची इज्जत चक्क भाजपाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली। तुमच्याकडे हिंदुत्व नाही हे भाजपाने आज सिद्ध केलं। तर तेलंगणामधून एमआयएमला काढून टाका, देशाला वाचवा असं नवनीत राणांनी म्हटलंय। नवनीत राणांची तेलंगणामध्ये निवडणुकीची जाहीर सभेमध्ये एमआयएमवर टीका पाहायला मिळते। देशात फक्त भगवानी निळा चालणार असं देखील नवनीत राणांनी म्हटलंय। भारतात राहायचं असल्यास भारत माता की जय म्हणावंच लागेल, नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। भोवऱ्यात सापडलेली आक्षेपार्ह सीन काढण्याचा निर्मात्यांनी शब्द दिला होता असं उदय सामंत यांनी म्हटलं। कोकणातील संस्कृतीवर बोट ठेवणारी वेब सिरीज असेल तर समर्थन नाही असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। 3,500 लोकांच्या समोर त्यांनी स्वतः फोनवरनं त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह असेल तरी मी काढून टाकेन अशा पद्धतीचा शब्द दिला होता आणि पुन्हा अशा पद्धतीचा जर काही आक्षेपार्ह असेल तर मी आता मुंबईला गेल्यानंतर चंद्रकांत गायकवाड आणि जाधव हे जे 2 निर्माते आहेत त्यांना बोलवून घेईन। मी स्वतः त्याच्यामध्ये नक्की संकासुराच्या पात्राचं काय कशा पद्धतीनं आक्षेप आहे हे स्वतः बघेन, तज्ज्ञांना देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। परंतु कोकणाच्या संस्कृतीवर बोट दाखवण्याचं काम करणारी एखादी जर वेब सिरीज असेल तर त्याचं समर्थन मंत्री म्हणून आणि कोकणातला एक ग्रामस्थ म्हणून